मोठी ब्रेकिंग बातमी येते ती पाहूयात। महापौर कार्यालय बॉम्ब न उडवून देण्याचा धमकीचा मेल आलेला आहे। महापालिकेमध्ये त्यामुळे खळबळ उडालेली आहे। पुण्याच्या महापौर कार्यालयाला हा धमकीचा मेल आलेला आहे। सगळ्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलेला आहे आणि पोलीस दाखल झालेले आहेत। पुण्याच्या महापौर कार्यालयाला हा धमकीचा मेल आलेला आहे। महापौर कार्यालय बॉम्ब न उडवून देण्याचा हा धमकीचा मेल आल्याचं कळत आहे। त्यामुळे यंत्रणा सतर्क झालेली आहे। महापालिकेमध्ये एकच खळबळ उडालेली आहे। सगळ्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलेला आहे। सकाळची ही वेळ कामकाजीची वेळ आहे आणि त्यामुळे गर्दी असते कार्यालयामध्ये। मात्र सगळ्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलेला आहे। पोलीस इथे दाखल झालेले आहेत आणि बॉम्ब शोधण्याचा प्रयत्न थोड्याच वेळात केला जाणार। हा धमकीचा मेल आलेला आहे आणि त्यानंतर प्रशासन देखील कामाला लागल्याचं दिसतंय। पुण्याच्या महापौर कार्यालयाला हा धमकीचा मेल आलेला आहे। कुणी हा मेल केला याबाबतचा तपास केला जाईलच। मात्र आपण सध्या ही दृश्य पाहतोय। सगळ्या इथल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि इथे आता पोलीस दाखल झालेले आहेत। महापौर कार्यालय बॉम्बने उडवण्याचा धमकीचा मेल आहे। पुण्याच्या महापौर कार्यालयाला बॉम्ब न उडवून देण्याचा हा मेल आलेला आहे। आपण पाहतोय या धमकीच्या मेलमुळे या परिसरात एकच खळबळ उडालेली आहे। या संदर्भातली अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडून। वैभव, हा महत्त्वाचा एक आपण अपडेट पाहतोय की बॉम्ब न उडवून देण्याचा धमकीचा मेल आलेला आहे। काय सध्या तिथली परिस्थिती आहे? अमित, कामकाजाचा दिवस आहे आज। सकाळी 10:30 वाजल्यापासून महापालिकेतले कर्मचारी जे आहेत ते कामावरती येत होते। मात्र सकाळी महापौर कार्यालयाला बॉम्ब न उडवून देण्याचा धमकीचा मेल आल्याची माहिती जेव्हा कळाली तेव्हा महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे। सगळे कर्मचारी जे आहेत आणि नागरिक जे सकाळी कामकाजासाठी महापालिकेत आलेले होते त्यांच्या कामासाठी, या सगळ्यांना महापालिकेतनं बाहेर काढण्यात आलेलं आहे। महापालिकेचे मुख्य दरवाजे जे आहेत ते बंद करून घेण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे मोठी गर्दी जी आहे ती महापालिकेच्या दरवाजावरती गेटवर झालेली पाहायला मिळते। हा मेल नेमका कुणी केला याबाबत अजून स्पष्टता होऊ शकलेली नाही। पोलीस दाखल झालेले आहेत। सगळे सुरक्षा कर्मचारी जे आहेत ते महापौरांच्या दालनाच्या भोवती गोळा झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस दाखल झालेले आहेत। आता BDDS कॉल देण्यात आलेला आहे। प्रत्यक्षात खरंच वाम आहे की हा होक्स मेल आहे किंवा केवळ भीती घालायसाठी हा मेल करण्यात आलेला आहे, हा सगळा तपासाचा भाग आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामुळे महापालिकेत प्रचंड मोठी खळबळ उडालेली आहे। वास्तविक महापौर कार्यालयाला असा मेल येण्याचं कारण नेमकं काय? कुठल्या नाराज व्यक्तीनं ज्याचं काम झालेलं नाही किंवा त्रासलेल्या व्यक्तीनं हे केलंय का, अशा अनेक शक्यता असतील। या सगळ्यामध्ये बॉम्बनं थेट उडवून देण्याची धमकी देणं हा प्रकार जरा गंभीर म्हणावा लागेल। पहिल्यांदाच महापालिकेच्या इतिहासात अशी कुठली तरी गोष्ट घडली आहे ज्यामध्ये थेट महापौर कार्यालय किंवा महापालिकेला लक्ष करण्यात आलंय। जी नक्कीच। या संदर्भातले वेगवेगळे अपडेट्स जाणून घेऊयात। तुर्तास धन्यवाद वैभव, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।